तुम्हाला रेकॉर्डिंग करायचं असेल करून घ्या. बुद्धं नमामि. आज आपण भंतीजींना आमंत्रित केलं, भोजनदान दिलं, खूप चांगली गोष्ट आहे. तर सर्व श्रद्धा संपन्न साधक साधिका, उपासक उपासिका, मी आता जे काही सांगत आहे ते सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि आयुष्यभर लक्षात ठेवायचं आहे, विसरायचं नाही. जसं एखाद्या व्यक्तीसोबत झगडा झाला, भांडण झालं, पण या व्यक्तीनं तुमचा अनादर अपमान केला अनेक लोकांसमोर, ते विसरता का कधी? नाही विसरत ना? तसं हे लक्षात ठेवायचं. असं का म्हणत आहे? कारण विहारामध्ये रोज आम्ही प्रवचन देतो, 2-4 दिवसानंतर विचारा विसरले, दुसऱ्या दिवशी विचारा विसरले, आता प्रवचन दिलं, प्रवचन संपल्यानंतरच विचारा विसरले आणायचं. त्यासाठी म्हणजे लक्षात ठेवा. हा, तर मी सांगत आहे, मनुष्य जीवन अतिशय दुर्लभ आहे, अतिशय दुर्लभ आहे. खूप किती दुर्लभ आहे, उदाहरण उपमा सुद्धा देता येत नाही, इतकं दुर्लभ आहे. बुद्धाला विचारला मनुष्यजन किती दुर्लभ आहे, बुद्ध म्हणाले मनुष्यजन खूप दुर्लभ आहे. तर लोकांना विचारलं किती दुर्लभ आहे, बुद्ध म्हणाले खूप खूप म्हणजे किती सांगता येत नाही, खूप दुर्लभ आहे. उदाहरण दिलं बुद्धाने, उदाहरण सुद्धा ठीक आहे, काही प्रमाणात समजेल. तर बुद्ध म्हणाले 20 दिवसाच्या शिबिरात सांगतात गुरुजी, 18व्या का 19व्या दिवसाच्या प्रवचनात, आणि बुद्ध म्हणे ते आहे, ती कुठे कधी आहे की पृथ्वी तलावरचा सर्वात मोठा समुद्र, किंवा कधी संपूर्ण पृथ्वी जलमग्न झाली तर संपूर्ण पृथ्वी जलमग्न झाली तरी सुद्धा, किंवा जलमग्न नाही झाली आता सुद्धा, की पृथ्वी तलावरचा सर्वात मोठा समुद्र म्हणजे उदाहरणार्थ आजच्या काळात प्रशांत महासागर समजू, पॅसिफिक महासागर, एक किनारा अमेरिकेला स्पर्श करतोय तर दुसरा किनारा चीन आणि जपानला स्पर्श करतोय. त्या एवढ्या मोठ्या समुद्रात एका किनाऱ्याला कासव सोडा, तळा तेवढं कासव, दोन्ही डोळ्यांना आंधळं कासव, ठार आंधळा, अमेरिकेचा करून कासव सोडा, आणि हजारो मैल अंतरावरून म्हणजे चीन किंवा जपानच्या किनाऱ्यावरून तळा तेवढं लाकडाचा तुकडा मध्यभागी छिद्र करून ते सोडा. कासव पाण्याच्या खाली फिरत आहे, तळस्पर्शी गैराईयोमी, अगदी बुडाला हजारो मैल पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर खालीच फिरायला येतो, वर येत नाही. आणि लाकडाचा तुकडा तुम्ही हजारो मैल अंतरावर सोडला चीन किंवा जपानच्या किनाऱ्यावरून, ते पाण्याच्या वर तरंग ते लाकूड आहे, जसं हवा आला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर हजारो मैल इकडे तिकडे फिरत आहे. कासव पाण्याच्या खाली अमेरिकेच्या किनाऱ्यावरून कासव सोडतो, बुडाला फिरत आहे हजारो मैल पूर्व पश्चिम. कासव 100 वर्षाला एकदा फक्त एका क्षणासाठी पाण्याच्या बाहेर वर मुंडकं काढतो, पुन्हा खाली, पुन्हा 100 वर्षानंतर एक क्षण वर मुंडकं काढतं, पुन्हा खाली, पुन्हा 100 वर्षानंतर फक्त एका क्षणासाठी वर मुंडकं काढतं, पुन्हा खाली. तर असा वेळ कधी की कासवानं वर मुंडकं काढलं, त्या लाकडाच्या छिद्रात मुंडकं अडकलं. तर लोक म्हणाले बुद्धांना, भगवान हे तर शक्यच नाही, असंभव आहे. तुम्ही आता नागपूर शहरात राहता ना, तर नागपूर शहराएवढं पाण्याचं जलाशय, तुम्ही इथे दक्षिण नागपूरला राहता बेसा परिसरात, इथे दक्षिण नागपूर शहराएवढं पाण्याचं जलाशय आहे, इथे बेसा परिसरात तुम्ही कासव सोडा, आणि उत्तर नागपूर नारा नारी तिथे लाकडाचा तुकडा सोडा. तर नागपूर शहराएवढं जलाशय असेल तर कासव 100 वर्षाला एकदा वर मुंडकं काढेल तर किती काळ लागेल? वर मुंडकं काढलं तर लाकडाच्या छिद्रात बरोबर मुंडकं अडकलं, किती काळ लागेल? दीर्घ हजारो वर्ष लागतील. महाराष्ट्र प्रदेशा एवढं पाण्याचं जलाशय आहे, गोंदियाला कासव सोडा, मुंबईला लाकडाचा तुकडा सोडा. किंवा भारत देश एवढा जलाशय आहे, कन्याकुमारीला कासव सोडा, जम्मू काश्मीरला लाकडाचा तुकडा सोडा. कासव 100 वर्षाला एकदा एक क्षणभर मुंडकं काढेल, त्या लाकडाच्या छिद्रात मुंडकं कधी अडकेल? ते शक्यच नाही. ते जर पृथ्वी तलावरचा सर्वात मोठा समुद्र, किंवा कधी संपूर्ण पृथ्वी जलमग्न झाली तर तेव्हा सुद्धा, किंवा संपूर्ण पृथ्वीवरचा सर्वात मोठा समुद्र भूभाग जरी असला तरी लोक म्हणजे शक्यच नाही. बुद्ध म्हणले ते तरी शक्य आहे, कधी ना कधी, कधी ना कधी, कधी ना कधी, प्रदीर्घ 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 कालावधीनं ते तरी शक्य आहे की लाकडचा तुकडा त्या छिद्रामध्ये त्या कासवाचं मुंडकं अडकेल. पण पुन्हा मनुष्य भेटतात त्याहीपेक्षा जास्त दुर्लभ आहे. इतकं दुर्लभ आहे मनुष्य जीवन. आता मनुष्यजन भेटला आपल्याला, पुढचं मग पुढे माहीत नाही, धम्म नाही शिकलं तर. धम्म शिकलेल्या लोकांची सद्गतीच होणार. श्रोतापन्न किंवा वरची अवस्था प्राप्त केलेला व्यक्ती तर कधी दुर्गतीला जाणारच नाही. पण सुद्धा श्रोतापन्न नाही प्राप्त केला कोणी व्यक्ती, या आर्य अष्टांगिक मार्गामध्ये बुद्धाने शिकवलेल्या 1% जरी कोणी पारंगत झाला, 4 आर्य सत्यांचं 1% जरी अनुभूतीजन्य ज्ञान झालं, अनुभूती, बोध, अनित्य बोध, बोध म्हणजे अनुभव,
दुःख बोध, अनात्म बोध, अनित्य दुःख अनात्मचा बोध अनुभव झाला, 1% जरी कोणी धम्म शिकला, अष्टांगिक मार्गात परिपक्व झाला, त्याची सुद्धा दुर्गतीला जाण्याची शक्यता फार कमी आहे. दुर्गतीला नाही जाणार, जाऊ शकतो पण नाही जाणार, आणि जरी दुर्गतीला गेला तरी एक हात. पण धम्म न शिकलेला व्यक्ती मृत्यू तलावर सर्वात मोठा सज्जन व्यक्ती कोणी असेल, सर्वात जास्त सत्कर्म करणारा, सर्वात जास्त लोकांची सेवा करणारा, लोकांना मदत देणारा, सर्वात जास्त सद्गुण व्यक्ती पृथ्वी तलावर जो कोणी असेल. पण तू जर धम्माच्या मार्गावर जर नाही आला, आणि अष्टांगिक मार्गावर जर तो नाही आला, बाकीचे लोकांची मदत करतो, सेवा करतो, सगळे सद्गुण आहेत, पृथ्वीवर पहिला नंबर. पण अष्टांगिक मार्गावर नाही आला तर काय होणार आहे? त्या सत्कर्माचा आयुष्यभर जे अनेक सत्कर्माचा जो पुण्याचा संग्रह आहे, तो पुण्याचा संग्रह जोपर्यंत जमा आहे, 1 जन्म, 10 जन्म, 50 जन्म, 100 जन्म, कमी जास्त, तोपर्यंत मनुष्य लोक जन्मत राहील. पुण्याचा संग्रह संपला की दुर्गती नरकातच जातो. आणि एकदा दुर्गतीला गेली की अरबो खरबो जन्म किंवा कल्पच्या कल्प पुन्हा मनुष्य भेटतात. आणि धम्म जर 1% जरी शिकला, दुर्गतीला जाण्याची शक्यता फार कमी, त्याचे नाही जाणार, जाऊ शकतो पण नाही जाणार, आणि गेला तरी अल्प कालावधीसाठी, एखाद्या तरी धम्म शिकणं आवश्यक. तर इतकं दुर्लभ आहे मनुष्य जीवन. आणि भविष्यात पुन्हा कधी आपल्याला मनुष्य भेटेल माहीत नाही. आणि मनुष्य किती दुर्लभ आहे, त्याहीपेक्षा जास्त दुर्लभ आहे बुद्ध उत्पन्न. बुद्ध उत्पादो दुर्लभो लोकस्मिन. एक सम्यक संबोधन दुसऱ्या सम्यक संबोधनामध्ये किती अंतर असते? निश्चित असं अंतर नाही, कधी कमी तर कधी जास्त. जास्तीत जास्त अंतर किती दोन बुद्धामध्ये? 1च्या पुढे 140 शून्य एवढे कल्प. एक असंख्य कल्प म्हणजे 1च्या पुढे 140 शून्य एवढे कल्प. हा दोन बुद्धामध्ये जास्तीत जास्त गॅप. प्रत्येक एवढा गॅप नसतो, कधी कमी जास्त, जास्तीत जास्त गॅप. पण प्रत्येक एवढा नाही, कधी अर्बो खरबो कल्पने बुद्ध होतात, कधी करोडो कल्पना, लाखो कल्पना, हजारो कल्पना, शेकडो कल्पना, कधी 10, 20, 50 कल्पने पण बुद्ध होतात. आणि कधी कधी एकाच कल्पात 2, 3, 4, 5 बुद्ध होतात. जास्तीत जास्त 5 पेक्षा जास्त नाही. तर वर्तमान कल्प हे सर्वोत्तम कल्पापैकी एक आहे, भद्रकल्प. या कल्पामध्ये 5 सम्यक संबुद्ध आहेत. 3 झाले अगोदर, 4 सिद्धार्थ गौतम, आणि ते एक होणारे कारण. एकाच कल्पात 5 बुद्ध असले तरी सुद्धा एक बुद्ध आणि दुसऱ्या बुद्धामध्ये करोडो वर्षांचा अंतर. कारण कल्प खूप मोठा असतो, करोडो वर्षांचा. इतकं दुर्लभ आहे. आता मनुष्य किती दुर्लभ आहे सांगितलं तुम्हाला, म्हणजे बुद्ध उत्पन्न किती दुर्लभ हे सांगितलं. भविष्यात कधी आपल्याला मनुष्य भेटेल माहीत नाही. आणि जरी कधी भविष्यात आपल्याला मनुष्य जेव्हा कधी भेटेल, तेव्हा बुद्धाचा धम्म पृथ्वीवर राहिल्याची काय गॅरंटी? आणि जरी कधी असा योग आला की पृथ्वी तलावर बुद्धाचा धम्म पण आहे, आणि बुद्धाचा धम्म फक्त बुद्धाच्या काळात राहतो, बाकी कधीच राहत नाही. बुद्धाचा धम्म पृथ्वी तलावर फक्त आणि फक्त बुद्धाच्या काळात राहतो, बाकी कधीच राहत नाही, अजिबात राहत नाही. सर्व बुद्धांचे 2 सत्र, प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र. प्रथम सत्र संपलं सिद्धार्थ गौतमचं 1955ला. द्वितीय बुद्ध शासन सुरू झालं. बुद्ध शासन जरी 2500 वर्षाचं असलं, पहिलं आणि दुसरं 2500 वर्ष, म्हणजे 5000 वर्षाचं बुद्ध शासन. प्रथम बुद्ध शासन संपलं 2500 वर्षाचं, आणि द्वितीय बुद्ध सुरू झालं 1955ला. 2500 वर्षाचं द्वितीय शासन, पण धम्म फक्त 500 वर्ष राहणार आहे. बुद्धाच्या नंतर 500 वर्ष राहिला, आता पण फक्त 500 वर्ष. 1955 पासून 70 वर्षाच्या वर कालावधी संपलाय, आणखी 430 वर्ष शिल्लक. त्यानंतर संपूर्ण पृथ्वी तलावरून धम्म संपला. संपूर्ण पृथ्वी तलावर पुढे बुद्धाची शिकवण राहणार नाही आहे भविष्यात, जेव्हा बुद्ध होतील तेव्हा. आणि त्याही सर्वात अगोदर भारतातून संपणार आहे. कारण बुद्धांच्या नंतरही सर्व तिथे भारतातून संपला. अशोकाने विदेशात पाठवलं धम्म, खूप चांगलं काम केलं. त्यानंतर काही कालावधीनं भारतातून संपला धम्म, विदेशात राहिला. आता सुद्धा भारतामध्ये सर्वात उशिरा महाराष्ट्र संपणार आहे. महाराष्ट्र भारत देशातले द्वितीय बुद्ध शासन, बाकी सगळ्या राज्यातला धम्म संपला, त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये राहील. आणि इथूनही संपले, जेव्हा विदेशात येईल पण तिथूनही संपला. मग भविष्यातल्या बुद्धाच्या काळापर्यंत धम्म आहे, करोडो वर्ष. आणि तेव्हा भविष्यात आपल्याला जरी कधी मनुष्य भेटला, तेव्हा धम्म राहील पृथ्वी तलावरची गॅरंटी नाही. आणि जरी धम्म राहिला तरी आम्ही संपर्कात व्हायची गॅरंटी नाही. आज धम्म आहे पृथ्वी तलावर आहे, तर किती मनुष्य आले धम्माच्या संपर्कात? भारतातले, पृथ्वी तलावरचे, किंवा तुमच्या नागपूरचे किती लोक आले? किंवा स्वतःला बुद्धाचे आम्ही म्हणून घेणारे, घरात फोटो मूर्ती ठेवणारे, त्यांच्यापैकी किती झाले बुद्धाच्या धम्माच्या संपर्कात? फार कमी, फार कमी. तर मग बुद्ध उत्पन्न दुर्लभ आहे, मनुष्य जीवन भेटणं दुर्लभ आहे. तिसरं, सद्धम्म सवनं दुर्लभो लोकस्मिन्. धम्म ऐकायला भेटणं दुर्लभ आहे. आता बघितलं ना, बेरमणीमध्ये माहीत नाही, सिद्धार्थमध्ये माहीत नाही, आणि जे लोक शिबिर नाही केले त्यांना तर कथे पण माहीत नाही, काहीच नाही. धम्म श्रवण करणं दुर्लभ आहे. आणि चौथं, धम्म समजणे आणि श्रद्धा उत्पन्न दुर्लभ आहे. आणि 5वं, पब्बचित भावो दुर्लभो लोकस्मिन्. घरदार सोडून भिक्षु दुर्लभ. हे 5 गोष्टी सुलभ झाली तर मनुष्य सार्थक आहे. तर इतकं दुर्लभ आहे मनुष्य जीवन. जास्तीत जास्त लोक दुर्गतीला, नरकात पशु करतात. मग
काही लोक बुद्धाला म्हणले भगवान मग दुर्गतीला जास्तीत जास्त लोक भगवान घाबरले, काही लोक भगवान काहीतरी उपाय करा, काहीतरी उपाय सांगा, आमची दुर्गती नाही झाली पाहिजे. म्हणजे एकच उपाय, धम्माचा अभ्यास करा, आर्याष्टांगिक मार्गावर या, विपश्यना साधना करा. जसे शाळा कॉलेजमध्ये पाहतो आपण, काही मेरिटचे विद्यार्थी, काही फर्स्ट क्लासचे, काही सेकंड क्लासचे, काही थर्ड क्लासचे आणि काही 4 वेळा पेपरमध्ये नापास होतात. तसं बुद्धाच्या काळात अनेक लोक अरहंत झाली, अनेक अनागामी, अनेक सत्तागामी, अनेक श्रोतापण, अनेक चुंड श्रोतापण, कोणी जास्त प्रगती, कोणाची कमी प्रगती आणि कोणी झिरो, काहीच नाही. मग आमचं कल्याण कसं होईल भगवान, आम्हाला जर धम्म समजत नाही आणि आम्हाला ती दुर्गती नाही झाली म्हणजे काहीतरी उपाय करा भगवान, काहीतरी उपाय करा. म्हणजे एकच उपाय, धम्म शिका. धम्म आम्हाला समजत नाही भगवान. बुद्ध म्हटलं आम्ही शिकवतो ना. हो भगवान तुम्ही शिकवता, पण ते काय आम्हाला समजत नाही, समज तरी लक्षात राहत नाही आणि आम्ही काही साधना नाही करू शकत. तर बुद्ध म्हणाले ठीक आहे, तरी पण तुमचं कल्याण होऊ शकतं. कमीत कमी 4 कामामध्ये बुद्धानं 82,000 उपदेश दिले. इतर अरहंतांचे 2,000, 84,000 उपदेश. सगळंच अभ्यास तर खूपच छान आहे. नाही करू शकत तर जास्तीत जास्त जेवढा अभ्यास करू शकता करा, पण नाहीच करू शकत तर कमीत कमी 4 कामं करा. हे 4 कामं जे करतात ते सुद्धा माझे अनुयायी म्हणाले बुद्ध, ते सुद्धा बुद्धाचे अनुयायी. हे 4 कामं सुद्धा जर कोणी नाही करत, मग तुम्ही काही करा, काही करा, बुद्धाचे अनुयायी बिलकुल नाही, अजिबात नाही. कोणते 4? अगदी सोप्या शब्दात तसं सांगितलं बुद्धाच्या वाणीमध्ये, सप्प पापस अकरणम, कोणते पाप करू नाही करायचे. कुशलस उपशमता, कुशल कर्माचा संग्रह संचित करा, सचिता परिचित पूर्ण रूपाने शुद्ध करा. पण अगदी साधा सोप्या शब्दात 4 काम. पहिलं आहे अनासक्त बनायला शिका. आसक्ती हे सर्वात मोठं विष आहे, जहर आहे. संपूर्ण ब्रह्मांडातला सर्वात खतरनाक विष, सर्वात खतरनाक जहर विष कोणतं आहे तर ते आसक्ती आहे. लोभ, हे पाहिजे, ते पाहिजे, आसक्ती. आसक्ती, माझा मुलगा, माझी मुलगी, माझा नवरा, माझी बायको, माझं 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 घर, माझी गाडी, माझा बंगला, माझा नातवंड, माझं माझं माझा भाऊ, माझी बहीण, माझी आई वडील, माझं 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 जितकं जास्त माझं तितकं जास्त दुःख. संपूर्ण ब्रह्मांडाचा सर्वात खतरनाक जहर आहे. याच्यापेक्षा खतरनाक विष या जगात ब्रह्मांडात नाही. तर आसक्ती कशी कमी करायची भगवान? आसक्ती तर खूप भरलेलं आमच्या ते वरचर वाढतच चालली, आसक्ती कमी तर होतच नाहीये. तर बुद्ध म्हणजे त्याग करायला शिका. काय नाही की त्याग करा. सिद्धार्थ गौतम त्याग केला ना, संपूर्ण राज्य, वैभव, ऐश्वर्य सर्व त्याग केलं. त्याग करायला शिका म्हणजे. त्याग शब्दाची भीती वाढते अनेकांना. या शब्दाची भीती वाढते. काय त्याग करायचं? आम्हाला पाहिजे 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 आहे. त्याग करा म्हणजे भीती वाढते. जसं एखादी गाडी बघितली, हा किती सुंदर गाडी आहे ना, किती छान गाडी. तशी गाडी समजा एखाद्या दुकानात, साडीचं दुकान आहे, साडी किंवा टीव्हीवर कोणी साडी परिधान केली, यार किती सुंदर साडी आहे ना. तर कोणत्या वस्तूबद्दल, गाडी असो ती असो, बिल्डिंग असो, घर असो, किती असो, त्याग करायला शिकवलं बद्दल. त्याग, अनासक्त, अरे बापरे त्याग काय करायचं? त्याग शब्दाची पण भीती वाढती. बरं ठीक आहे, थोडा हलका शब्द, दान. एकही दिवस दानाशिवाय नाही गेला पाहिजे. एक सुद्धा दिवस दानाशिवाय नाही गेलो. रोज दान देणं, रोज दान देणं. किती दान द्यायचं सांगितलं बोधिसत्वानं. जो पैसा तुमच्या घरात येतो तो शुद्ध रूपात आलेला असला पाहिजे, प्रामाणिकपणे आलेला असला पाहिजे. चोरी, भ्रष्टाचार, वाईट मार्गाने नाही, शुद्ध रूपात धन तुमच्या घरात आला पाहिजे. जो धन येतो तो शुद्ध रूपात. आणि त्याला 95% तुम्ही तुमच्यासाठी वापरा. 5% लोक कल्याणासाठी धम्म करणे दान द्यायला सांगितलं बाबासाहेबांनी. तुम्हाला माहिती असेल 5% म्हणजे 20वा हिस्सा दान द्यायला सांगितलं बाबासाहेबांनी. तर 5% दानात गेलंच पाहिजे. जर तुम्ही 4% दिलात तर 1% चोरी झाली. आज तुमच्याकडे जे काही गाडी, बंगला, पैसा, वैभव, ऐश्वर्य, प्रॉपर्टी आहे ना, ते बाबासाहेबांचे देणं आहे. समजा उदाहरणार्थ तुम्ही माझ्याकडे 100 रुपये दिलात त्या बंदीला देण्यासाठी. मी त्या बंदीला 90 रुपये होते, हे मिश्रामने दिला म्हणून मी 10 रुपये खिशात. चोरी झाली ना. तुम्ही म्हणाल काय, पण समजा बंदीचे 100 रुपये का, तुम्ही येता येता फुलं घेऊन, भिक्षुना कामं नाही सांगायचे, पण फॉर एक्झाम्पल समजा कोणी काही कारणामुळे आजारी, उठता बसता येत नाही, काहीतरी अडचण आहे, ठीक आहे, मी 90 रुपयाचे फुलं आणतो, 10 रुपये खिशात. चोरी झाली नाही. तर 5% दान द्यायला सांगितलं. 20वा पैसा 5% दरात गेलंच पाहिजे. 4% दिला तर 1% चोरी झाली. 2% दिलं तर 3% चोरी झाली. आज तुमच्याकडे जे काही बाबासाठी देणे 5% दरात गेलंच पाहिजे. पण कोणासाठी? ज्यांची आर्थिक स्थिती आहे 5% देण्याची, त्यांच्यासाठी. 5% देण्याची त्यांची क्षमता आहे त्यांच्यासाठी. पण समजा कोणी दरिद्र आहे किंवा पैशाची तंगी आहे, अडचण आहे, 5% देणं शक्य नाही, खूप गरीब आहे, पैशाची अडचण आहे, तर ठीक आहे, आपल्या क्षमतेनुसार 4% दान द्या, 3%, 2%, 1%, अर्धा टक्का, पाव टक्का, 0.1% पण दान देणं चालू.
शुद्ध चित्तानं प्रसन्न मनानं आनंदानं. आणि समजा कोणी एवढा दरिद्र आहे की 0.1% सुद्धा दान देऊ शकत नाही. पाहतो ना काही लोक कर्जबाजारी आत्महत्या करत आहेत. काही जण 5,000 10,000 15,000 20,000साठी आत्महत्या करत आहेत. आजारी झाला डॉक्टरकडे जायला पैसे नाहीत, औषध विकत घ्यायला पैसे नाही, चप्पल तुटलं चप्पल घ्यायला पैसा नाही, बन्यान फाटलं दुसरं बन्यान घ्यायला पैसा नाही. असे पण काही लोक आहेत. तो कुठून दान देणार? तरी पण खूप काही दान देऊ शकतो. 1 पैसा खर्च न करते खूप काही दान देऊ शकता. खूप काही दान देऊ शकता. काय दान देऊ शकता? खरकटं पाणी, भांडी घासलेलं खरकटं पाणी, हात धुतलेलं खरकटं पाणी, स्वयंपाक करता तुम्ही जेवण केलात, ताटातलं सगळं संपलं, ते ताट धुतलेलं पाणी, स्वयंपाक केलात, वरण भात भाजी भाकर जे काही ते सगळं संपलं, ते भांडी धुतलेलं खरकटं पाणी जेव्हा नालीमध्ये टाकता तेव्हा संकल्प करा, हे खरकटं पाणी नालीत टाकत आहे मी, ह्याच्यातले अन्नाचे कणं खाऊन नालीचे जीवजंतू सुखी राहो. त्याला काही खर्च येत नाही. ह्याच्यात जे अन्नाचे कण आहेत ते मी नालीच्या जीवजंतूंना देत आहे, हे खाऊन त्यांचं पोट भरो. त्याला काही खर्च येत नाही. पक्ष्यांना प्यायला पाणी ठेवा, ते पक्षी पाणी पिऊ शकतील गॅलरीमध्ये, अंगणामध्ये, व्हरांड्यामध्ये, पण सुरक्षित ठिकाणी. पक्षी पाणी प्यायला आले की मांजर धड करून पकडेल, अशी पक्ष्यांना भीती नाही वाटली पाहिजे, तिथं पक्षी येणार नाही. पक्ष्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे अशा ठिकाणी पाणी ठेवा. त्याला काही खर्च येत नाही. पक्षी पाणी पितील, काहीच नाही. स्माईल द्या लोकांना, स्माईल द्या, ह्याला काही खर्च येत नाही. तुम्हाला जी विद्या आहे ती लोकांना फ्रीमध्ये शिकवा, त्याला काही खर्च येत नाही. म्हणजे टीचर लोकांची निंदा करत नाही आहे मी, फीस घेतात ना, ट्युशन टीचर, कोचिंग क्लासचे टीचर, ड्रायव्हिंग टीचर, पोहायचे टीचर, सगळे टीचर फीस घेतात, त्यांची निंदा करत नाही मी. पण बुद्ध म्हणाले का पैसे दिले तर शिकवतो, नाही तर नाही शिकत म्हणाले का बुद्ध? कबीर म्हणाले का? सद्गुरू कबीर साहेब जे पैसे दिले होते त्यांना मी शिकवणार. सावित्री ज्योतिबा म्हणाले का? किंवा कोणतेही साधू संत महापुरुष ऋषी मुनी म्हणाले का? असं फ्रीमध्ये शिकवा. तुम्हाला जे विद्यार्थी फ्रीमध्ये शिकवा, त्याला काही खर्च येत नाही. सेवा करा. घरातले लोक, आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी, मुलगा मुलगी, सासू सून, नणंद भाऊ, जे कोणी घरात आहेत, शेजारी नातेवाईक, परिचित अपरिचित, सेवा करा लोकांची, ह्याला काही खर्च येत नाही. घरात भांडत राहतात एकमेकाशी, सेवा करा, विनम्रता. आणि भांड्याचं मुख्य कारण काय? अहंकार. माझा ऐकला पाहिजे का? कारण मी खूप शहाणा आहे. तर विनम्रता, सेवाभाव. बाबासाहेबांनी करोडो लोकांची सेवा केली, करोडो लोकांची सेवा उद्धरली, कोटी कोटी विमोद जन्मामुळे बदल्यात कुठली अपेक्षा नाही बाळगली. सावित्री ज्योतिबाने किती त्रास सहन केलं, बदल्यात कुठली अपेक्षा नाही बाळगली. ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, छातीवर गोळ्या झेलल्या, काळापाणी जेलमध्ये राहिलं, जालियनवाला हत्याकांड माहीत असेल तुम्हाला, किती त्रास सहन केला, बदल्यात कुठली अपेक्षा नाही बाळगली. सर्वच साधू संतांनी, महापुरुषांनी करोडो लोकांची सेवा केली. आपण घरातल्या 2-4 जणांची सेवा नाही, भांडणं चालू. मी शहाणा नाही, तू शहाण, तू नाही, मी नाही. तर विनम्रता, सेवाभाव, विनम्रता, सेवाभाव हे जर ठेवलं ना घरात, अधिकांश सगळे आपोआप बंद होतील. विनम्रता, सेवा. मी आजपर्यंत जी सेवा केली, आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी, मुलगा मुलगी, जे कोणी घरात आहेत त्यांची आजपर्यंत जी सेवा केली त्यापेक्षा आणखी जास्त प्रमाणात सेवा, आणखी जास्त सेवा, आणखी जास्त सेवा. आणि बदलाची कुठली अपेक्षा नाही, कुठलीच अपेक्षा नाही. बनवे ट्रॅफिक, अनेक झगडे दूर होतील. अहंकार दूर, विनम्रता, सेवाभाव आणि मंगलमैत्री. आणि घरातल्या सगळ्या लोकांनी, माझ्याकडून घरच्या कोणाला त्रास होणार नाही आणि मी सर्वांची सेवा करेन, असं जर ठरवलं तर ठीक आहे. सेवा करा, शेजाऱ्यांची, नातेवाईकांची, सर्वांची सेवा करा. आपला वेळ इतरांना द्या. तुमच्या परिसरात कोणतं विहार असेल, बंदीचे असतील, तिथे जाऊन सेवा करा. विहाराची, बंदीची सेवा करा. कोणी भिक्षिक चारिकेला आला भिक्षाटनाला, 1 घास पाडा, काही खर्च घेत नाही 1 घास पाडायला. तुमच्या घरात काही झाड आहे, फुलाचं फळाचं झाड आहे, ते फळ दान द्या. घरातच झाड आहे, काही खर्च येत नाही, ते दान द्या. रस्त्यानं पुढे जात आहात, कोणी बंदीचे दुसरे कुठे बसची वाट पाहत थांबले, बंदीचे पुढे जायचं म्हणून सोडतो म्हणा, त्याला काही खर्च येत नाही. मी त्याच मार्गाने जाते, तिकडेच जाते, तुम्हाला सोडतो तिथे. किंवा तुम्ही बसमध्ये बसलेला आहात, ट्रेनमध्ये बसलेला आहात, सफर करत आहात, प्रवास करत आहात, आणि कोणी आंधळा प्रवासी आहे, लंगडा प्रवासी, एसटी बसमध्ये तुम्ही आहात किंवा कुठल्याही बसमध्ये आहात, रेल्वे तर अधिकांश रिझर्वेशन असतं. बसमध्ये लंगडा आंधळा आला, तुम्ही बसलेला आहात, तो आंधळा एकच पाय एवढा लंगडा आहे, आंधळा आंधळीची गाडी घेऊन उभा आहे, स्वतः उभं राहून त्याला बस म्हणू शकता. खूप काही देऊ शकतो आपण. 1 पैसा खर्च न करते खूप काही देऊ शकतो. एखादा व्यक्ती दुःखी आहे, निराश आहे, आत्महत्येचा विचार करत आहे, कंटाळा, जीवनाला खूप कंटाळा, खूप त्रासामध्ये आहे, तो आत्महत्या करतो म्हणतोय, त्याला धीर देऊ शकता, योग्य मार्गदर्शन करू शकता, काहीतरी सल्ला देऊ शकता, खूप काही देऊ शकता. 1 पैसा खर्च न करता देते रहो, देते रहो, देना शिको. पहिले देना शिको. पहिला आहे देते रहो. नंबर 2 आहे शीलाचं पालन. 5 शील परिशुद्ध असले पाहिजे. हत्या करायचं नाही,
चोरी करायचं नाही, खोटं बोलायचं नाही, व्यभिचार करायचं नाही, नशा करायचं नाही, हत्या नाही, मच्छर सुद्धा मारायचं नाही, मुंगी सुद्धा मारायचं नाही, अजिबात कुठल्या प्राण्याची हत्या करायचं नाही, दुवा पण मारायचे नाही, मच्छर मारायचे नाही, झुरळ मारायचं नाही, कुठल्याच प्राण्याची हत्या नाही. सर्व प्राण्याबद्दल मैत्री करून असला पाहिजे, बिलकुल कुठल्या प्राण्याची हत्या नाही. चिकन, मटन, मांस म्हणजे बाण, शुद्ध शाकाहारी, अंडे सुद्धा खायचं नाही. बुद्धानं मांस खायला मना नाही केलं, बुद्धाला पण लोकांनी मांस वाढला पात्रामध्ये, बुद्धानं खायला मना नाही केलं, पण ते त्रिकोटी शुद्ध मांस. प्राण्यांची हत्या करताना आम्ही पाहिलो नाही, ऐकलो नाही आणि आम्हाला शंका पण नाही आली. आणि समोरचा व्यक्ती मांस वाढणारे माहीत पण नाही, जाऊन बसलो आणि त्याने मांस वाढलं, आपल्या नकळतपणे आपल्या पात्रात मांस वाढलं, तेव्हा काय तर खाऊ शकतो, त्या प्राण्याबद्दल मंत्रमुक्ती करत. पण बुद्धानं पशुपक्षींच्या खरेदी विक्रीला विरोध केला. पशुपक्षीची खरेदी विक्री करायची नाही, पशूंच्या हत्याला विरोध केला बुद्धाने, हत्या करायचं नाही. मांस खरेदी विक्रीला विरोध केला, मिथ्या आजीविका आहे ते, मांस खरेदी विक्रीला विरोध केला, मांस खरेदी विक्री करायचा नाही. आणि बुद्धाच्या शिष्यांना मांस वाढायला विरोध. बुद्धाच्या शिष्यांना जर कोणी मांस वाढत असेल तर तो महापापाचा भागीदारी आहे. म्हणजे मी काय घेतला दिसी बघू तर शुद्ध शाकाहारी, शुद्ध शाकाहारी, हत्या नाही, चोरी नाही, रस्त्याने जाताना सापडलेली वस्तू पण घ्यायची नाही. रस्त्यात सापडलं 1 रुपये, 10 रुपये, 1000 रुपये, लाख रुपये बिलकुल घ्यायचे नाही. ज्याच्या घरांमध्ये माहीत तर शोध घ्या, अजिबात कुठल्या प्राण्याची हत्या करायची नाही. चोरी नाही, जी वस्तू माझी नाही ती घेतो म्हणजे चोरी. सकाळी सगळे लोक निघतात फुलं घेण्यासाठी, कंपाऊंडवरच्या बाहेर रस्ते निघतात, या कंपाऊंडच्या बाहेर उभा करून फुलं घेतात, पण समोर गेले कंपाऊंडच्या बाहेरून त्या घराच्या फुलं जोडले, ते पण चोरीच आहे. जी वस्तू माझी नाही ते घेणं म्हणजे चोरी, फुल चोरी, ते पण चोरीच आहे. अजिबात चोरी, जी वस्तू माझी नाही ते घेणं म्हणजे चोरी. काही दिवसापूर्वीची घटना, असंच एका घरी मला भोजनाला बोलावलं होतं. म्हणजे आता तुमचं फ्लॅट आहे वर, ते घर होतं खाली, स्वतंत्र घर होतं, खालीच होतं ग्राउंड होतं. आणि पाणी नळाला आलं नव्हतं, मागचे 2 दिवस नळाला पाणी आलं नव्हतं, 2 दिवस काहीतरी घरात प्यायचं पाणी संपलं होतं, पाणी नव्हतं. आणि ते रेडीमेड बाटल्या ड्रिंकिंग वॉटर, पॅकेज ड्रिंकिंग वॉटर ते आणले होते. मला त्या पाण्याची ॲलर्जी आहे, मला नळाचं पाणी पाहिजे किंवा कोणतं कुदराचं पाणी पाहिजे, म्हणजे विहिरीचं बोरचं कोणतं हे चालेल, पण ते बाटल्याचं मला नाही चालेल, ॲलर्जी मला कसा करावा. त्याने बाटली ठेवली, म्हणजे हे नाही नळाचं पाणी, म्हणते ती नळच नाही 2 दिवसापासून, तर पाणी मला ॲलर्जी. जसं मी बाटली माझ्यासोबत राहतेच बाटली, पण ती बाटली त्या दिवशी संपलेली होती. बाटली माझ्यासोबत राहते, पण त्या दिवशी ती बाटली संपलेली होती. त्यांच्याकडे जाईपर्यंत सिटीपासून जात असतो मी, बसमध्ये फिरवतो. आता शेजारच्या घरात मुलाला सांगितलं, शेजारच्यांनी चाबी यांच्याकडे ठेवून गेले होते. म्हणजे एक जण गेलं तर दुसरा कोणी मुलगा मुलगी चाबी यांच्याकडे ठेवून जातात, कंपाऊंडवरची गेट चाबी. ते गेले, पण आणि नेमकं त्यावेळेस नळाला पाणी सुरुवात झालं होतं, पण ते पाणी दुसऱ्याची पाणी कसं घेणार, चोरी होती. मी म्हणजे ते कसं करू, पाणी घेऊ का, ते चोरी होईल ना पाणी घेतलं तर दुसऱ्या ते घरातली. कारण आता मीटर आहे, ह्याचा नगरपालिकेचा नळ असेल ते घेऊ शकतो, पण हे प्रायव्हेट आहे कोणाला तरी, म्हणजे त्यांना फोन करून विचारा. न विचारता दुसऱ्याच्या शेजारच्या घरातला पाणी जरी घेतलं तर चोरी येते, प्रायव्हेट आहे ना, विचारून घेऊ शकतो. विचारून मग फूल सुद्धा शेजारच्या घरात नाही, जी वस्तू माझी ती घेणं म्हणजे चोरी. हत्या नाही, चोरी नाही, व्यभिचार नाही, खोटं बोलायचं नाही, नशा करायचं नाही, व्यभिचार नाही, दुसऱ्याच्या मनात वासना दुसरं कुठल्या करायचं नाही. महिन्यातले कमीत कमी 6 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं. तर 5 शील, पहिलं दान, दुसरं शील, तिसरं विपश्यना साधना, निर्वाणाचा एकमात्र मार्ग सतीपट्ठान साधना, निर्वाणाचा एकमात्र मार्ग सतीपट्ठान साधना, एकाय नमो. आणि चौथं आहे जगातल्या सर्व करण्याबद्दल म्हणलं. हे 4 कामं जे करतात ते पण बुद्धाचे अंग. हे 4 कामं सुद्धा कोणी करत नाही, दानही करत नाही, शिलाचं पालन करत नाही, सतीपठण साधना करत नाही आणि मंगलमैत्री पण करत नाही. हे 4ही कामं जर कोणी करत नाही, मग तुम्ही काही करा तो बुद्धाचे अंग आहे. 4 कामं जरी कमीत कमी करतात ते बुद्धाचे अंग. तरी 4 कामं करा आणि आपलं आयुष्य सार्थक करा. आजपर्यंत आयुष्य गेलंय, जे शिल्लक आहे, किती शिल्लक आहे माहीत नाही, जे शिल्लक आहे त्याचा सदुपयोग करा आणि पारमिता पुष्ट करा. ज्या दिवशी आम्ही 10 पैकी कोणतीही पारमिता पुष्ट करण्यासाठी प्रयत्न नाही केला, तो दिवस अनमोल, मनुष्य जीवनाचा तो अनमोल दिवस आम्ही व्यर्थ वाया घालवला. 10 पारमितापैकी पारमिता पूर्ण करण्यासाठी एकही दिवस असा नाही गेला पाहिजे ज्या दिवशी आम्ही पारमिता पूर्ण करण्यासाठी प्रयत्न नाही केला. ज्या क्षणी आम्ही आर्य अष्टांगिक मार्गावर आहोत फक्त त्याच क्षणी आपण बुद्धाचे अंगही आहोत, बाकी कळेच नाही. तर 10 पारमिता पुष्ट करा, पुष्ट करा, पुण्याचा संग्रह वाढवा. आता सांगितलं अष्टांगिक मार्गात 1% जरी पारंगत झाला तरी दुर्गती फार कमी, दुर्गती नाही जाणार, जाऊ शकतो पण नाही जाणार, गेला तरी कमी वेळेसाठी. मग अष्टांगिक मार्गात नाही पारंगत झाला तरी कमी कमी पुण्य पारमिता तरी वाढवा, म्हणजे काही काळापर्यंत सद्गती.
आणि तिचा पुण्याचा संग्रह भरपूर आहे. उदाहरण देतो तुम्हाला. अंगुलीमालचं नाव तुम्ही ऐकलं असताल. 999 मनुष्यांची हत्या केली त्यांनी, तरी पण तो दुर्गतीला नाही गेला, अरहंत झाला. का बरं? आणि बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ, लेखक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथामध्ये सद्धम्म म्हणजे काय या प्रकरणामध्ये, बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात 2रा खंड 5वा भाग 2रा प्रकरण. बुद्ध आणि त्यांचा धम्म, लेखक बाबासाहेब आंबेडकर, 2रा खंड 5वा भाग 2रा प्रकरण. काय लिहिलं इथं? एक नवरा बायको. नवरा खूप श्रद्धावान आहे बुद्धाबद्दल, पण बायको बुद्धाला मानत नाही, बुद्धाचा द्वेष करते. एकदा नवरा गेला विहारात. अनाथपिंडकनं जे मोठं विहार बनवलं, सोना अंथरून, सोन्याची राणी अंथरून मोठं विहार बनवून 10,000 लोक भेट ते विहार भिक्खू संघाला दान करू लागला. त्या कार्यक्रमात गेला आणि दिवसा आणि रात्रभरी परिवर्तन पडते चालू होतं प्रवचन. तर रात्रभर थांबला तिथं. दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आला. बायको ओरडली, कुठे होते एवढा वेळ, कुठे गेले होते? नवरा म्हणाला, अरे मी विहारात गेलो होतो बुद्धाचं प्रवचन. बुद्धाचं नाव ऐकलं की त्या बाईला खूप क्रोध, खूप क्रोध. ते बुद्धाबद्दल शिव्या काढते, अपशब्द काढते. घरी नवरा घरी आल्यानंतर बायको बुद्धाच्या नावाने शिव्या काढते, अपशब्द काढते. आणि नवरा चुपचाप बसणे विरोध करत नाही. बायको शिव्या काढते बुद्धाच्या नावानं, नवरा चुपचाप बसणे विरोध करत नाही. म्हणून तो नवरा मृत्यूनंतर भूतपेशाचा झाला, झाडावर राहणाऱ्या भूतपेशाचा प्रेत लोकांचा जन्म झाला. बुद्ध आणि त्यांचा धम्म, लेखक बाबासाहेब आंबेडकर, 2रा खंड 5वा भाग 2रा प्रकरण. कुठलाही दुष्कर्म न करणारा मेल्यानंतर भूतपेशात लोक जन्माला. आणि अंगुलीमाल 999 लोकांची हत्या करून सुद्धा दुर्गती नाही दिली, अरहंत झाला. असं का बरं? बुद्धाच्या काळातल्या काही महिला किशोर अवस्थेपासून प्रौढ अवस्थेपर्यंत संपूर्ण आयुष्य देहव्यापाराचं काम केलं, कामवासनेचं कृत्य केलं. पण प्रौढ वयात धम्म शिकून अरहंत झाले, ते दुर्गतीला नाही गेले, आयुष्यभर कामवासना करू नये. आणि राजा प्रसेनजीची पत्नी राणी मल्लिका फक्त एकदाच व्यभिचार केली आणि मृत्यूनंतर घाणीतला किडा धरीत. असं का बरं? तिने आयुष्यभर करू नये नाही गेले. अंगुलीमाल 999 लोकांची हत्या करू नये, अरहंत झाला. असं का? पुण्याचा संग्रह किती आहे? मागच्या अनेक अरहंत होणं सोपी गोष्ट नाही. अनेक कल्पांचा पुण्याचा संग्रह पाहिजे, अनेक कल्पांचा, पारमितांचा खूप मोठ्या प्रमाणात संग्रह पाहिजे. तर अंगुलीमालचं या जन्मात जरी तरी 999 मनुष्यांनी जरी हत्या केला असलं तरी पूर्वजन्माचा पुण्याचा संग्रह प्रचंड होता. त्याचा अनेक कल्पांचा पहाड होता. पारमितांचा संग्रह मोठा पहाड राशीत राशी होते. प्रचंड मोठं पुण्य होतं त्याचं. उदाहरण उपमा देतात नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात अनेक कल्पांचं पुण्य होतं. एवढे सारे हत्या करून सुद्धा तो दुर्गतीला नाही गेला, अरहंत. त्या महिला किशोरावस्थेपासून प्रौढ अवस्थेपर्यंत देह व्यापाराचं काम केलं. त्यांचे अनेक कल्पांचा पुण्याचा संग्रह होता, प्रचंड पुण्याचा संग्रह. अनेक कल्पांचं पारमिता खूप मोठ्या प्रमाणात पूर्ण होते. म्हणून आयुष्यभर किशोरावस्थेपासून प्रौढ अवस्थेपर्यंत देह व्यापार करून ते दुर्गतीला नाही गेले, अरहंत झाली. आणि राणी मल्लिका एकदा व्यभिचार केलं पण गाडीला किडा झाली. पण धम्माचा अभ्यास केली होती ना, धम्माचा अभ्यास करणारे दुर्गतीला नाही जात. गेलं तरी एका धर्मासाठी किडा झाली ती घाणीतला, पण फक्त 7 दिवस, 7व्या दिवशी किडा मरण पावला, देव लोकात जन्मले. आता पुढे राणी मल्लिका देव लोकात. तर पुण्याचा संग्रह वाढवा, जितकं वाढू शकतं तेवढं वाढवा, आपली सुरक्षा. पुण्याचा संग्रह वाढवत आहे, कोणावर उपकार नाही करत आहे. हे दानशील साधना मंगलमध्ये करता, कोणावर उपकार नाही, भंतीजीवर नाही का, बुद्धावर नाही का, गुरुजीवर नाही, कोणावर उपकार नाही, स्वतःवर उपकार करताय. मिलिंद प्रश्न ग्रंथामध्ये उदाहरणासहित सांगण्यात आलेले आहे. जसे एखादी वाटी तुम्ही जेवण करताना घेता वरण भाजी घेण्यासाठी, किंवा असं समजा एखादा आहे काहीतरी भांड, पात्र, मग्गा आहे, ह्याच्यावर पाणी घ्या, ह्याच्यात एवढं मीठ टाका, बारीक मीठ विरघळू द्या आणि तुमच्या प्रिय व्यक्तीला पिण्यासाठी द्या. जो कोणी आई वडील भाऊ बहीण पती पत्नी मुलगा मुलगी नातू नाती प्यायला द्या. पिल का कोणी ते? नाही पिणार. का नाही पिणार? पाणी खारट झालं. कशामुळे खारट झालं? एवढ्या मिठामुळं. एवढ्या मिठामुळं पाणी खारट होतं. जर सत्य असेल एवढं मीठ नदीमध्ये टाका. गंगा नदी, गोदावरी नदी, यमुना नदी, ब्रह्मपुत्रा नदी, कावेरी नदी वाहत आहे. हजारो पोते मीठ टाका, पाणी खारट होणार आहे. दुधडी भरून पाणी वाहत आहे गंगा नदी. शुद्ध पाणी, गोड पाणी, शीतल पाणी, दोन्ही किनारे भरून दुधडी भरून पाणी वाहत आहे. यमुना नदी, गोदावरी नदी, गोड पाणी, शुद्ध पाणी, पवित्र पाणी वाढत आहे. थंड पाणी वाहत आहे. हजारो पोते मीठ टाका, पाणी खारट होणार नाही. उदाहरण आहे. पाणी म्हणजे पुण्य, मीठ म्हणजे पाप. पुण्याचा संग्रह जर प्रचंड आहे, त्या नदीप्रमाणे प्रचंड पाणी असेल, कितीही मोठ्या प्रमाणात मीठ असलं, कितीही पाप असलं तरी दुर्गती होणार नाही, पाणी खराब होणार. आणि पाणी जर कमी असेल तेवढं संग्रह ते खराब होतं. पुण्याचा संग्रह जर अत्यल्प असेल, छोटंसं पाप आहे, दुर्गतीला नरकात नेणार. एक मच्छर मारलं तरी दुर्गती होऊ शकते. बुद्धवाणीचे उल्लेख आहे. मासिक पत्रिका इगतपुरीहून प्रकाशित होणे, त्या मासिक पत्रिकेत ते मागं आलं होतं. एक बकरं कापलं तरी कोणा पुस्तकामध्ये सुद्धा इगतपुरीहून प्रकाशित
एक बकरं कापलं तरी 500 जन्म बकरा म्हणून जन्मणार आणि असंच मरणार. पुण्याचा संग्रह जर कमी असेल, एक मच्छर मारलं तरी पुण्याचा संग्रह त्याचा अजिबात नाही किंवा अत्यल्प आहे. एक मच्छर मारलं तरी 500 जन्म तो मच्छर म्हणून जन्मेल. आणि पुण्याचा संग्रह प्रचंड असेल तर 999 हत्या करून तो दुर्गतीने जर अरहण झाला, त्या महिला अरहण झाले. एक आणखी उदाहरण मिलिंद प्रश्न करतात. छोटासा दगड घ्या, तुमच्या नखा एवढा दगड घ्या, पाण्यामध्ये टाका, बुडेल ते. आता हजारो किलो दगड जहाजावर ठेवा, युद्ध नौका, मालवाहतूक नौका, आता बुडणार नाही. जहाज म्हणजे पुण्य, दगड म्हणजे पाप. पुण्य जर नसेल, एवढंसं दगड, एवढंसं पाप दुर्गतीला जाईल, नरकात नाही. आणि पुण्य असेल मजबूत तर हजारो किलो दगड सुद्धा बुडणार नाही. पुण्याचा संग्रह वाढवा, पुण्याचा संग्रह. आणि पुण्य सांगितलं बुद्धांनी, दानशील साधना मंदिरामध्ये कमीत कमी 4 काम करा. 10च्या 10 पानं पूर्ण केलं तर खूपच चांगली गोष्ट आहे. पूर्ण 84,000 उपदेश अभ्यासलं खूपच चांगले, पण कमीत कमी 4 काम करा. दानशील साधना मंदिरामध्ये. पुन्हा विचारलं मग कोणी बुद्धाला की कुठं दान दिलं तर जास्त पुण्य, कुठं दान दिलं जास्त पुण्य. तर जर खरकट पाणी भांडी घासलेलं नालीच्या जीवनात ते पण पुण्याच आहे कमी प्रमाणात. त्यापेक्षा जास्त पुण्य मनुष्याला उपयोगी येणाऱ्या प्राण्यांना दिलं जातं. त्यापेक्षा जास्त पुण्य झाडाला पाणी टाकणं, पक्ष्यांना. त्यापेक्षा जास्त पुण्य दृष्ट दुराचारी बदमाश मनुष्याला दिलं तर, पण त्याला पैसे नाही द्यायचे. एखाद्या व्यक्ती दारू पितो, जुगार करतो, व्यभिचार करतो, त्याला पैसे दिले तर तो पुन्हा दारू जुगार व्यभिचार करेल. त्याला उपाशी भोजन द्या, तहानलेल्या पाणी द्या, आजारी औषध द्या, 1000 पटीनं पुण्य. दृष्ट दुर्जन मनुष्याला तर 1000 पटीनं. नालीच्या जीवजंतूंना दिलं तर किती पुण्य? 7 पटीनं. खरकटपर्यंत नालीच्या जीवाना दिला 7 पटीनं पुण्य. पशुपक्षींना दिलं तर 50 ते 100 पटीनं पुण्य. बदमाश मनुष्याला दिलं तर 1000 पटीनं पुण्य. शीलवान मनुष्याला दिलं तर 1,00,000 पटीनं पुण्य. आणि एखादा व्यक्ती, एखादा मनुष्य 7 गुणांनी संपन्न आहे, त्याला जर दिलं तर करोड पटीनं पुण्य. कोणते 7? तो शीलवान आहे, ध्यानवान आहे, मैत्रीवान आहे, ग्रहत्यागी आहे, अनासक्त आहे, जितेंद्रिय आहे आणि कामभोगापासून अलिप्त आहे. या 7 गुणांनी संपन्न व्यक्ती तर करोडो पटीनं पुण्य. आणि एखादा व्यक्ती निर्वाणिक अवस्था प्राप्त केला, निर्वाणाचे 4 अवस्था, श्रोतापन, सप्तमी, अनादिम, अरहंत. श्रोतापन जरी झालं असेल कोणी भिक्षू, त्याला जर दिलं तर पृथ्वी तलावरच्या सगळ्या लोकांना, धम्म न शिकलेल्या पृथ्वी तलावरच्या सगळ्या लोकांना आयुष्यभर 100 वर्ष, म्हणजे 100 वर्षापर्यंत रोज भोजन, पाणी, कपडे, औषधी आणखी जे पाहिजे ते देत राहतात आयुष्यभर 100 वर्षापर्यंत. तर किती पुण्य? त्याहीपेक्षा जास्त पुण्य त्या एका श्रोतापनापेक्षा 1 वर्ष. त्यापेक्षा 100 पटीने जास्त पुण्य एका सप्तागामी भिक्षेला 1 वर्ष भोजनदान. त्याच्या 100 पटीने जास्त पुण्य एका अनागामीला 1 वर्ष भोजनदान. त्याच्या 100 पटीने जास्त पुण्य एका अरहंताला 1 वर्ष भोजनदान. त्याच्या 100 पटीने जास्त पुण्य एका प्रत्येक बुद्धाला 1 वर्ष भोजनदान. त्याच्या 100 पटीने जास्त पुण्य एका सम्यक संबुद्धाला 1 वर्ष भोजनदान. त्याच्यापेक्षाही जास्त पुण्य बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला भोजनदान. त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त पुण्य बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला विहाराचं दान. त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त पुण्य बुद्ध धम्म संघाप्रती समर्पित होऊन 5 शिल्पार, 5 लज्जेष्ठ पुण्य. आणि त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त पुण्य मंगल मैत्री. आणि त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त पुण्य चुटकी बजा इतने समय के लिए या पलक झपके इतने समय के लिए भी अगर अनित्य का बोध होता है. पुण्य कमायचे तुम्ही ठरवा. तरी आता दान द्यायला कोणाला दान दिलं तर जास्त पुण्य? तर बुद्ध म्हणाले अनुत्तरं पुण्य खेतम लोकसात. अनुत्तर म्हणजे सर्वश्रेष्ठ, सर्वोच्च, सर्वोत्तम. पुण्यक्षेत्रं, पुण्यक्षेत्र. लोकसाती म्हणजे लोकामध्ये, नरकापासून ब्रह्मलोकापर्यंत संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्वश्रेष्ठ पुण्यक्षेत्र कोणतं? सुपटिपन्नो, उजुपटिपन्नो, न्यायपटिपन्नो, सामीचे पटिपन्नो, यदिदं चत्तारी पुरुषयुगानी 8 पुरुष पुद्गला आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजली करणेयो असा भिक्खू. म्हणजे जो भिक्खू संघ निर्वाण प्राप्त केलेला आहे किंवा निर्वाण प्राप्तीच्या मार्गावर अग्रेसर आहे, निर्वाण प्राप्तीचे प्रयत्नशील आहे. निर्वाण प्राप्त केलेला किंवा निर्वाण प्राप्तीचे प्रयत्नशील असलेला अशा भिक्खू संघाला दान दिलं तर ते अनुत्तरं पुण्यक्षेत्रं, सर्वश्रेष्ठ पुण्यक्षेत्र ब्रह्मांडामध्ये निर्वाण प्राप्त केलेला किंवा निर्वाण प्राप्तीच्या मार्गावर अग्रेसर आहे अशा भिक्खू संघाला दान द्यावं. तर अशा भिक्षूंना दान करायचं. कोण भिक्षू कुठपर्यंत कोणतं आपल्याला माहीत नाही, आपलं आपण दान करत राहायचं. तर वर्षातून कमीत कमी 1 वेळ तरी संघदान करायचं. संघ म्हणजे 4 किंवा 4पेक्षा जास्त भिक्षूंच्या समूहाला संघ म्हणतात. एकदा तरी करायचं, जास्त करू शकता. अनाथपिंडक रोज 2000 भिक्षूंना भोजनदान. एवढं मोठं विहार बांधलं, 54 करोड सोन्याचे सिक्के खर्च करून 18 करोड सोन्याचे सिक्के आणून जमीन खरेदी केला. बांधकामला 18 करोड, व्यवस्थेला 18 करोड, 54 करोड सोन्याचे सिक्के. विहार दान दिला, रोज 2000 भिक्षूंना भोजनदान. आपण कमीत कमी वर्षातून एकदा तरी संघदान करायचं. आणि समजा तेही शक्य नाही कोणाला तर जास्त किती वेळा करू शकता? दर महिन्याला, दर आठवड्याला किंवा रोज किंवा 15 दिवसाला, महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने, वर्षातून किती महिने
पण कमीत कमी वर्षातून एका भिक्षूला एक वेळेस तरी भोजन दिलं तर हे कमीत कमी ज्यांना शक्य आहे त्यांनी महिन्यातून एकदा करा. महिन्यातून एकदा तुमच्या परिसरात कोणी भिक्षू राहत असतील तर त्यांना म्हणू शकता बंदेजी आम्ही विनंती करतो, याचना करतो की महिन्यातून कमीत कमी एक दिवस आमच्याकडे भोजनासाठी द्या, कमीत कमी एकदा तरी आम्हाला भोजनाची संधी द्या, विनंती करू शकता. आणि तुमच्या परिसरात समजा कोणी भिक्षू नसेल, तुमच्या शहरामध्ये तुमच्या गावामध्ये तुमच्या परिसरात नसेल तर भारतात तर खूप भिक्षू आहेत. ज्या शहरामध्ये भिक्षू आहे त्या शहरातल्या तुमच्या नातेवाईकांना मित्रांना सांगा की फोन करून सांगा की तुमच्या शहरामध्ये भिक्षू आहेत, बंदीजी आहेत. तर आम्ही तर इथे राहतो, आम्ही या शहरात राहतो, आमच्या शहरात तर कोणी भिक्षू नाही, आमच्या गावात आमच्या परिसरात एकही भिक्षू नाही, आम्ही भिक्षूला भोजन देण्याची संधी आम्हाला तर भेटतच नाही. तर तुमच्या शहरामध्ये भिक्षू आहेत तर आम्ही तुम्हाला पैसे पाठवतो, तुम्ही त्या बंदीला भोजन द्या आमच्याकडे. आम्ही असं करू शकता तुम्ही. आणि अनेक जण करतात, हे असंही करतात अनेक जण, तर असे करू शकता. पण कमीत कमी एक तरी महिन्यातून एक शक्य असेल तर 15 दिवसातून 8 दिवसातून, पण महिन्यातून वर्षातून एक तरी दान करायचं. वर्षातून एक तरी दान करतो रे भिक्षुरी उपकार नाही करते. अनाथ पिंडकना माता विशाखानं राजा बिंबिसारांनी अनेकांनी बुद्धांना विहार दान दिले. भिक्खू संघाला उपकार नाही केलं बुद्धावर विहार दान देऊन, तर बुद्धाने ते दान स्वीकारून यांच्यावर तर महिन्यातून एकदा तरी संघ जास्त किती वेळा करू शकता, असं करून संघदान करू शकता, जास्त किती वेळा करू शकता. ते दान करत राहा. शक्य नाही असं होतं, शक्य असं होऊ शकत नाही, काही ना काही शक्य आहे. आणि तरी सुद्धा आता सध्या श्रोतापण भिक्षूला एक वेळचं भोजन आहे पृथ्वी तलावरच्या सगळ्यांना दिलेल्या दानापेक्षा जास्त. श्रोतापण भिक्षूला एक बंधन केलं तरी पृथ्वी तलावरच्या सगळ्यांना दिलेल्या दानापेक्षा जास्त. आणि जसं तर सांगितलं शील पारण सम्यक संबुद्धाला हजारो वेळा दान देऊन किती पुण्य, लाखो वेळा त्याही पेक्षा जास्त पुण्य शील पारण. तर असं करत राहा आणि पुण्य अर्जित करा, पुण्याचा संग्रह वाढवा. आणि जोपर्यंत शरीर सबल आहे, निरोगी आहे, तेवढाच वेळ धम्म शिकण्यासाठी, पुण्याचा संग्रह वाढवण्यासाठी. एकदा का शरीर दुर्बल झालं, रोगी झालं, म्हातारं झालं, इच्छा असणे धम्माचा अभ्यास करू शकत नाही. अभ्यास करा, वेळ वाया घालवू नका. जिंदगी का एक एक दिन खत्म हो रहा है, खत्म हो रहा है, खत्म हो रहा है. मृत्यु नजदीक आ रही है, नजदीक आ रही है, नजदीक आ रही है. बातें प्रमाद मनोरंजन या धन के चक्कर में कहीं जिंदगी ही खत्म न हो जाए. तर 5 शील परिशुद्ध, दानशील, साधना मंगलमंत्री. छोट्यातलं छोटं वाईट काम आपल्याकडून नाही जरा पाहिजे, लक्षात ठेवा. छोट्यातलं छोटं दुष्कर्म आपल्याकडून नाही जरा पाहिजे, सावध राहा त्याकडे. आणि सत्कर्म वारंवार करा, वारंवार करा, वारंवार करा. पुणे संग्रह वाढवत राहा. मृत्यू केव्हा येऊ शकतो. आता मी तर बसलो, आता मी तर उठण्याची गॅरंटी नाही. आता मी तुमच्या घरात बसलो, तुमच्या घराच्या बाहेर निघण्याची गॅरंटी नाही. आता मी जिवंतपणे बाहेर निघतो तुमच्या घरातून का म्हणजे डेड बॉडी निघते सांगता येत नाही. आजच्या दिवशी शेवटचा होऊ शकतो. तर मृत्यू येण्याच्या आधी जितकं धम्म शिकू शकता तितकं शिका आणि आपलं आयुष्य सार्थक करा आणि इतरांना धम्मासाठी प्रेरित प्रोत्साहित करा. एवढं बोलून तुम्हा सर्वांप्रती मंगलकामना करत मी इथेच थांबतो. तुम्हा सर्वांचं खूप मंगल हो. तुम्हा सर्वांच्या मनात धम्माबद्दल खूप श्रद्धा उत्पन्न हो. जी श्रद्धा आहे ते दिवसेंदिवस खूप वाढो. गंभीरपणे धम्माचा अभ्यास करून तुम्हा सर्वांना निर्वाण लाभो. तुमच्या मनात धम्माबद्दल एवढी श्रद्धा उत्पन्न हो की तुम्हा सर्वांची धम्माची इतकी जास्त प्रगती हो की तुमची प्रगती बघूनच अनेक लोक धम्माकडे आकर्षित हो. अनेक लोकांसाठी धम्माचे एक आदर्श उदाहरण स्थापित करण्याचं सौभाग्य तुम्हाला प्राप्त हो. भविष्यात होणाऱ्या बुद्धाच्या काळाचे मनुष्यजीवन मिळो. त्या सम्यक संबुद्धांची त्यांच्या संघाची सेवा करण्याचं दान देण्याचं सौभाग्य तुम्हाला प्राप्त हो. धम्माशी संबंधित तुमच्या सर्व मनोकामना पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे परिपूर्ण हो. तुम्हा सर्वांचा खूप मंगल हो. भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम. साधु साधु साधु.